गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील शासनाने 2007 मध्ये रेणुकानगर झोपडपट्टी घोषित केली. मात्र त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन होऊ नये म्हणून न्यायालयीन लढा सुरू होता. अखेर न्यायालयाने आहे त्या ठिकाणी घरकुल बांधण्यास मंजुरी दिल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. रवी राजपुते यांनी सांगितलं की 60 वर्षांपासून असलेल्या रेणुकानगर झोपडपट्टीच्या पुनर्वसनास विरोध होत होता. त्यामुळे झोपडपट्टी बचाव कृती समितीने आहे त्या ठिकाणी पुनर्वसनासाठी न्यायालयात धाव घेतली. 2017 मध्ये उच्च न्यायालयाने आहे त्या ठिकाणी घरकुल बांधण्याचा निकाल दिला. मात्र या विरोधात म्हाडा न्यायालयात याचिका दाखल केली गेली. त्यामुळे झोपडपट्टीवासियांनी नगरपालिकेने केलेल्या ठरावासह 50 वर्षांपूर्वीचे सर्व पुरावे न्यायालयात सादर केले होते. अखेर न्यायालयाने विरोधकांची याचिका निकाली काढत आहे त्या ठिकाणीच घरकुल बांधण्यास मंजुरी दिली. आता लवकरच झोपडपट्टीवासियांचा मेळावा घेऊन घरकुल बांधण्याचं काम सुरू करणार असल्याचं राजपुते यांनी सांगितलं. यावेळी झोपडपट्टीवासियांनी अनेक वर्षे आम्ही झोपडपट्टीत राहत असून आता न्यायालयाने घरकुल बांधण्यास मंजुरी दिली. कोर्ट कामात नगरसेवक विठ्ठल चोपडेंचं सहकार्य लाभलं. रेणुकानगरमधील नागरिकांनी आम्हाला घरे बांधून देण्यासाठी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, रवींद्र माने यांनी लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी बचाव कृती समितीचे सदा मलाबादे, झाकीर जामदार, नारायण येरगुंटला, श्रीनिवास फुलपाटी, आप्पा कांबळे, आबा उबाळे, दूर बसाप्पा फलबारे, पांडुरंग येशाळे, अंबादास कुणगिरी, सचिन नेसूर, श्रीकांत येशाळ, जगन्नाथ सुकनपल्ली उपस्थित होते.